माझं नाव प्रफुल्ल नाईक, मी परिमंडळ अधिकारी आहे इथं. दूरध्वनीच्या क्रमांकावरून आम्हाला एक तक्रार प्राप्त झाली होती तर तांदूळमध्ये साप आढळला आहे म्हणून. त्याची तपासणी करण्याकरता आलो असता मी. त्यात खरोखर साप आढळून आलेला आहे आणि ते आम्ही तांदूळ जप्त करून ते फॉरेन्सिक लॅबला पाठवणार आहे. आणि जिथून हा तांदूळ भरला जातो किंवा काय कोणत्या प्रकारे स्वच्छता आहे का नाही त्या तपासणीचं काम आम्ही समोर चालू ठेवू. संबंधित जे तांदूळ विक्री करणारे हे आहेत दुकानदार आहेत त्यांच्यावर कुठली कारवाई होणार आहे का? आणि हो, संबंधित कार्डधारकाचे बयान घेऊन त्यांच्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. इथल्या घरातल्या लोकांना पण 2-3 दिवसापासून काही आता ते कट्टा पॅक होता म्हणते त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी जो तिथं तांदूळ आणला होता दुकानातून तो पॅक होता, त्यामुळे त्यांच्या काही लक्षात आलं नाही. एकदम शेवटी खाली हात घालल्यानंतर ते तांदूळ खराब निघाला. त्यांची दवाखान्यात वगैरे बघू. आरोग्य तपासणी वगैरे करणार, आरोग्य तपासणीसाठी पाठवून देऊ. तर जिवंत पाहिजे ना, हे असलं काऊन रोगाने माणसं कमी झालं तर मत तर कुठले भेटतील. आणि शिकलेला तर लोक पडले तर पाय काढते पाय. पाटील, ओ पाटील, त्या अधिकाऱ्याला फोन करायला येतं का नाही म्हणजे?